गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आली आहे फिरवाडीला वॉक करायला आणि फिरवाडीवरून माझा ब्लॉग स्टार्ट करते. तर वॉक वगैरे करून झालेला आहे आणि जरा वेळ बसलेलो. आता चाललो आहे घरी. आणि आज खूप थंडी आहे, रोजपेक्षा जास्त थंडी वाजते कारण वारा पण सुटला आज खूप. आणि दोघी आलेलो बहिणी. बस आता जरा वेळ बसलेलो आणि तर चाललो आहे आता बीच साईडला. आणि रोजपेक्षा खूप थंडी आहे आज आणि वारा पण सुटला आहे गार आणि पूर्ण हातपाय माझे सुन्न झाले आहेत. आता उद्यापासून स्वेटर वगैरे आणायला लागेल. मला लागली गुचकी. तर वॉक करून घरी आलेली आणि येताना मी दूध आणि ब्रेड घेऊन आलेली. मी कधीच ब्रेड आणत नाही, मी घरीच चपाती वगैरे बनवते. तर आज मी काय माहिती ब्रेड घेऊन आली आणि दूध वगैरे गरम केला आणि आमचं सिलेंडर संपलं आहे. तर बाकी काहीच जेवण वगैरे झालेलं नाही, नाश्ता झाला नाही, फक्त चहा आणि दूध गरम केलं आणि सिलेंडरच संपलं आहे. तर आता गेलेत हजबंड सिलेंडर आणायला. त्याच्यानंतर आता सर्व जेवणाची तयारी करते आणि खूपच थंडी आहे आज, तर खूपच थंडी आहे. तर बघू आता सिलेंडर कधी येते, त्याच्यानंतर जेवणाची तयारी करते मी. तर इथे सिलेंडर घेऊन आले हजबंड आणि ते डाळ बॉईल होते आणि इकडे भात बनवते मी. आणि सकाळी बटाटे कापून ठेवलेले भाजी बनवण्यासाठी, भाजी आणि चपाती किंवा ब्रेड सोबत खाणार होते, पण सिलेंडरच संपलं. इथे कॉफी बनवली आहे, कॉफी पियायचं मन करतं खूप. तर फायनली सिलेंडर घेऊन आले हजबंड आणि इकडे जेवण आता मी बनवते आहे. आणि खूप थंडी वाजते, मला काय झालं काय माहिती, खूप थंडी आहे. तर मस्त कॉफी पिते आणि बस कामाला सुरुवात करते. जेवण बनवते आता, डाळ भात आणि भाजी बनवणार आहे बस. तर इथे वरण भात रेडी झालेला आहे आणि इथे बटाट्याची भाजी बनवते आहे मी. तर ती पण झाली आहे रेडी. तर 10:30 झाले आहेत आणि आता जेवण वगैरे रेडी झालेलं आहे. तर बस आता मी थोडा वेळ रेस्ट करते. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला, मला खूप झोप येते. तर आता मी झोपते, जरा वेळ रेस्ट करते आणि जेवण तर झालेलं आहे रेडी. आणि हजबंड येतील 12 वाजता, 12:30 वाजता येतील जेवायला. तर बाकीची सर्व कामं झालेली आहेत. तर इथे कपडे वगैरे वॉश करून झालेले आहेत. तर दुपारचे वाजले आहेत 2 आणि ह्या टायमालाच फक्त बस एवढाच ऊन येतो आमच्या इथं बस. ते पण 5-10 मिनटासाठीच ऊन येतं, मग या बाजूला ऊन वगैरे जास्त येतच नाही. तर जस्ट उठली आहे मी, एक झोप काढली आहे. 1 वाजता झोपलेली जेवून वगैरे. आणि आता वाजले आहेत 2. हजबंड गेलेत कामावर. 12 वाजता जेवून वगैरे, 2 वाजता ते गेलेत. आणि आता मला काहीतरी गोड खायचं आहे, तर घरामध्ये तर काहीच अवेलेबल नाही. तर मी म्हटलं की काहीतरी बनवते. इथे घेतलं आहे भांडा 1 आणि इथे घेतली आहे 2 चमचे अशी सेल साखर. तर खरं तर ह्याच्यामध्ये गूळ पाहिजे होतं. आणि ह्या घेते मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेते.
आणि ही अर्धी वाटी मी घेते आहे रवा. बस आता ह्याला मी मिक्स करणार आहे आणि पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून 15-20 मिनटं ठेवायचं आहे. तर इथे मी टाकते आहे पाणी. एकदम सिंपल बनवते आहे, मला असं गोड खायची क्रेविंग झाले म्हणून. तर हा पीठ मी चांगला मिक्स करून घेतला. बिलकुल लम्स नाही बघा, एकदम स्मूथ असं पेस्ट केलं आहे मी. तर इथे मी चमच्यानेच टाकते. इथे पॅनमध्ये मी तेल ठेवलं आहे आणि असे गोल गोल नाही, असे फ्लॅटच करते आहे मी. मला असेच आवडते, कुरकुरीत होतात. आता हे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत मी चांगले फ्राय करून घेते. तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता मी एक पलटी केलं आहे आणि हे असे बबल्स आले त्याच्यावर. आता मी सर्व हे पलटी करून घेते. मस्त कलर आला आहे आणि मी हे आता असे सर्व बनवून घेते. आणि ह्याच्यामध्ये ना वेलची आणि जर तुम्ही बडीशोप टाकलीत ना की इतकं छान स्मेल आणि खरंच टेस्टला खूप मस्त लागतात जर बडीशोप असेल तर. मी झटपट सर्व आता बनवून घेते आणि मला हे खूप आवडतं. गुलगुले बोला आहे तर झटपट काहीतरी गोड खायचं असेल ना तर मी हे असंच जुगाड करते आणि मला हे खूप आवडतात. माझ्या घरातले सर्वांना आवडतात, फक्त माझ्या हस्बंडला सोडून. त्यांना हे जास्त नाही आवडत, जास्त गोड नाही खात. तर इथे झालेले आहेत रेडी गुळगुले आणि गोड थोडं कमी झालं पण मस्त टेस्टी आणि गरमागरम आणि कुरकुरीत झालं आणि खूप मस्त लागत आहेत. आणि माझ्या घरात आलं आहे टेबल न्यू म्हणजे लाकडी बनवलेला आहे, लाकडी बनवायला दिलेला आहे. तर मला हा असं टेबल एक पाहिजेच होता आणि इथं एकदम परफेक्टली फिट्ट झाला हा टेबल. म्हणजे ह्या साईडला एक टेबल हवाच होता. तर ना काय झालं की माझ्या खूप दिवसापासून मनात होता की एक टेबल हवा आहे. कसं आहे की कोणी पाहुणे वगैरे आले की चहा नाश्ता ठेवायला वगैरे माझ्या घरात बिलकुल पण टेबल वगैरे नव्हता. तर माझ्या एक मनात होतं की टेबल घरी पाहिजे होतं. मी माझ्या हस्बंडला वगैरे सांगितलंच नव्हतं. तर काय झालं की आणि हा टेबल येणार आहे किंवा माझ्या घरात मला काय असं हेच नव्हतं बिलकुल पण, की बस मनात होतं. आणि मी मिशोवर वगैरे बघतच होती की घरामध्ये एक टेबल हवा आहे म्हणून. तर माझ्या घरी पण एक टेबल आहे. तर मी प्लॅस्टिकचं टेबल घ्यायचा माझा विचार होता. पण आज अचानकच हस्बंड कामावरून येताना जेव्हा जेवायला 12 वाजता आले तेव्हा ते टेबल घेऊन आले हा. आणि खरंच बरं झालं, एक न्यू वस्तू आली माझ्या घरामध्ये. माझ्या घरामध्ये फार काहीच नाही टी व्ही आहे नाही काहीच आहे माझ्या घरामध्ये. पण अशी सर्व येईल माझ्या घरामध्ये वस्तू एक एक. तर खूप खुशी आहे की एक वस्तू आली आहे माझ्या घरामध्ये. तर वाजले आहेत 7 आणि मी चालली आहे तर बाहेर मार्केटमध्ये असंच खरेदी करायला चालली आहे. तर जेवण वगैरे सर्व रेडी झालेलं आहे आणि गुलगुले जे बनवली होती रेसिपी ती खाल्ली आणि बस झोपली होती. तर त्याच्यानंतर लगेच जेवणाची तयारी केली, जेवण वगैरे बनवलं मी. त्याच्यानंतर आता चालली आहे बाहेर. 7-7:30 वाजत आहे. तर आली आहे जस्ट आताच घरी. तर बस आजसाठी इतकंच मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.